आजची आपली चर्चा एका अतिशय महत्वाच्या आणि सूक्ष्म विषयावर आहे. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आलाय आणि तो वाचताना मला एक प्रश्न पडला, जो खरं तर आपल्या सगळ्यांनाच कधीतरी पडतो. आपण गुरु हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो नाही का? हो, अगदी. कोणी आपल्याला थोडं काही शिकवलं की आपण लगेच म्हणतो, अरे ते माझे गुरु आहेत. पण मग आपण सद्गुरू हा शब्दही ऐकतो बरोबर. आणि सुरुवातीला काय वाटतं की हे फक्त शब्दांचे खेळे आहेत, समानार्थी शब्द असतील. हो, की एकच गोष्ट आहे. पण या लेखानुसार तसं अजिबात नाहीये. या दोन शब्दांमागे आध्यात्मिक प्रवासाचे दोन पूर्णपणे वेगळे आणि महत्वाचे टप्पे दडलेले आहेत. आज आपण हाच गुंता सोडवणार आहोत. आणि ही चर्चा सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे. कोणती? हा जो फरक आहे तो श्रेष्ठ कनिष्ठ ठरवण्यासाठी नाहीये. म्हणजे श्री गुरु कमी आणि श्री सद्गुरू जास्त महत्वाचे असा याचा अर्थ अजिबात नाही. अच्छा, उलट साधकाच्या प्रवासात या दोघांची भूमिका किती वेगळी आहे पण तितकीच आवश्यक आणि एकमेकांना पूरक आहे हे समजून घेणं जास्त रंजक आहे. म्हणजे एकाच प्रवासातले दोन महत्वाचे थांबे असं म्हणता येईल. अगदी, एकाच महामार्गावरचे दोन अत्यंत महत्वाचे थांबे. बरोबर. चला तर मग पहिल्या थांब्यापासून सुरुवात करूया. श्रीगुरु. या लेखामध्ये खूप छान वाक्य आहे की श्रीगुरु म्हणजे अध्यात्मापूर्वीची पायाभूत शाळा. मला हे खूपच आवडलं. हो, खूप समर्पक आहे ते. म्हणजे खऱ्या प्रवासाला निघण्यापूर्वीची तयारी. पण नक्की काय तयारी करून घेतात श्रीगुरु? अगदी, शाळा हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. शाळेत काय होतं? आपल्याला शिस्त लागते, मूलभूत ज्ञान मिळतं. बरोबर, आणि जगाकडे बघण्याची एक दृष्टी मिळते. श्रीगुरु नेमकं हेच करतात. त्यांचं कार्य मुख्यत्वे 3 स्तरांवर चालतं. पहिलं म्हणजे ते साधकाला ज्ञानाच्या मार्गाची ओळख करून देतात. ज्ञानाची ओळख म्हणजे? आणि वैचारिक होकायंत्र देतात, जेणेकरून तो जीवनाच्या समुद्रात भरकटणार नाही, त्याला दिशा कळेल. बरोबर. आणि एकदा दिशा कळली की मग प्रवास करण्यासाठी वाहन तयार करावं लागतं. तेच श्रीगुरूंचं दुसरं महत्वाचं काम आहे, साधनेची तयारी. आणि आपलं मन हेच आपलं वाहन आहे. अगदी. पण ते खूप चंचल असतं, विकारांनी भरलेलं असतं. राग, लोभ, मत्सर, मोह या सगळ्यामुळे ते सैरभैर धावत असतं की नाही? हो, नक्कीच. अशा मनाला घेऊन कोणीही आध्यात्मिक प्रवास करू शकत नाही. म्हणून श्री गुरु आधी मनाला सुसंस्कारित करण्यावर भर देतात. ते साधकाला संयम, एकाग्रता आणि चित्तशुद्धीसाठी आवश्यक साधना शिकवतात. तुमचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यात एक चित्र उभं राहतंय. हे तर एका सुपीक जमिनीच्या मशागतीसारखं आहे. वाह! आत्मज्ञानाचं बीज पेरायचं असेल तर आधी जमीन तयार करावी लागेल. त्यातले दगडगोटे काढावे लागतील, ती नांगरावी लागेल, खतपाणी घालावं लागेल. हे मशागतीचं काम श्रीगुरु करतात असं म्हणू शकतो का? उत्तम रूपक आहे. यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. कारण जर जमीनच तयार नसेल तर सद्गुरूंच्या कृपेचं कितीही मौल्यवान बीज मिळालं तरी ते तिथे रुजणारच नाही. बरोबर. आणि याच मशागतीचा तिसरा आणि महत्वाचा भाग आहे चांगल्या कर्माची प्रेरणा. अध्यात्म म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही, हे श्रीगुरु शिकवतात. हा एक मोठा गैरसमज आहे लोकांचा. हो. ते साधकाला निस्वार्थ सेवा, कर्तव्य पालन आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतात. सत्य बोलणं, दिलेला शब्द पाळणं, दुसऱ्याच्या दुःखात मदत करणं यांसारख्या कृतीतूनच मन शुद्ध होत जातं हे ते सांगतात. पण ज्ञान आणि साधना ही तर वैयक्तिक गोष्ट झाली. यात समाजाचा किंवा कर्माचा काय संबंध? मला वाटतं अनेक लोकांना अध्यात्म म्हणजे जगापासून दूर जाणं असं वाटतं. आणि हाच तो मोठा गैरसमज आहे जो श्रीगुरु आधी दूर करतात. ते सांगतात की जगापासून पळून जाऊन शांती मिळत नाही, तर जगात राहून आपली सर्व कर्तव्य पार पाडून त्यात न अडकण्यात खरी साधना आहे. अच्छा. निस्वार्थ भावनेने केलेलं कोणतंही काम, मग ते कुटुंबाची सेवा असो वा समाजाची, ती एक प्रकारची पूजाच बनते. यातून साधकाचा मीपणा कमी व्हायला लागतो. मी करतोय या भावनेऐवजी माझ्याकडून हे घडतंय ही भावना यायला लागते. आणि हीच पुढच्या प्रवासाची अत्यंत महत्वाची पूर्वतयारी आहे. बरोबर. ठीक आहे, म्हणजे श्रीगुरूंनी आपली जमीन तयार केली, आपल्याला नैतिक आणि वैचारिकदृष्ट्या मजबूत बनवलं, एक चांगला, सुसंस्कृत आणि कर्तव्यनिष्ठ माणूस म्हणून घडवलं, पाया अगदी पक्का झाला. पण मग खरी उड्डाण कुठून सुरू होते? इथून पुढे काय? मला वाटतं इथेच श्री सद्गुरूंची भूमिका सुरू होत असावी. अगदी बरोबर. इथून प्रवास सूक्ष्म आणि आंतरिक होतो.
श्रीगुरू बाहेरच्या जगाशी कसं वागावं हे शिकवतात, तर श्री सद्गुरू आतल्या जगाची ओळख करून देतात. वा. म्हणूनच या लेखनात म्हटलं आहे की सद्गुरू हे केवळ मार्गदर्शक नाहीत, तर ते अनुभवात्मक सत्याचे मूर्त रूप आहेत. हे वाक्य खूप गहन आहे. यावर थोडा आणखी प्रकाश टाका. अनुभवात्मक सत्याचे मूर्तरूप म्हणजे नेमकं काय? याचा संबंध त्यांच्या कार्याशी आहे. सद्गुरूंचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे मीपणाचा भेद मोडणे. मीपणाचा भेद मोडणे. हो, श्रीगुरूंनी तयार केलेल्या चांगल्या व्यक्तिमत्वालाही एक अहंकार चिकटलेला असतो. कसा? मी एक चांगला साधक आहे, मी रोज पूजा करतो, मी नैतिक वागतो, हा सुद्धा एक सूक्ष्म अहंकारच आहे की नाही? हो, खरंय. सद्गुरू या अहंकाराच्या मुळावरच घाव घालतात. ते बौद्धिक पातळीवर काही शिकवत नाहीत, तर त्यांच्या केवळ उपस्थितीने, त्यांच्या कृपादृष्टीने साधकाचा हा मी गळून पडतो. म्हणजे एका अर्थी श्रीगुरू तुम्हाला एक उत्तम व्यक्ती बनवतात. हो, पण श्री सद्गुरू तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही केवळ व्यक्ती नाहीच आहात. बरोबर. तुमचं खरं स्वरूप त्या पलीकडचं आहे. हाच मूळ फरक आहे का? तुम्ही अगदी अचूक पकडलं आहे. श्रीगुरू व्यक्तिमत्व घडवतात, श्री सद्गुरू ते विरघळवून टाकतात. आणि हे शक्य होतं कारण त्यांचं ज्ञान हे पुस्तकी किंवा IQ नसतं. अच्छा. हां, त्यांच्या कार्याचा दुसरा पैलू आहे अनुभवावर आधारलेले ज्ञान. त्यांचे शब्द हे ग्रंथांमधून आलेले नसतात, तर ते त्यांच्या स्वतःच्या आत्मानुभवातून, त्यांच्या थेट साक्षात्कारातून आलेले असतात. ते स्वतः त्या परमतत्वाशी एकरूप झालेले असतात. अगदी. हे ऐकून मला एक उदाहरण सुचतंय. सांगा. समजा आपल्याला एका शहरात जायचं आहे. श्रीगुरू म्हणजे असे व्यक्ती ज्यांच्याकडे त्या शहराचा सगळ्यात अचूक, सगळ्यात सविस्तर नकाशा आहे. ते आपल्याला प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली समजावून सांगू शकतात. बरोबर. पण श्री सद्गुरू म्हणजे असे व्यक्ती जे स्वतः त्या शहरात राहतात. वा. ते आपल्याला नकाशा दाखवत नाहीत, ते आपला हात धरून थेट शहरात घेऊन जातात. अप्रतिम. यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. खरंच. हो, श्रीगुरू माहिती देतात, सद्गुरू अनुभव देतात. म्हणूनच त्यांच्या शब्दांमध्ये केवळ ज्ञान नसतं, तर एक प्रकारची ऊर्जा असते जी थेट साधकाच्या हृदयात उतरते. आणि यामुळेच त्यांच्या कार्याचा तिसरा पैलू समोर येतो, जो सगळ्यात गूढ आणि महत्वाचा आहे, कृपाप्रसादाने रूपांतरण. इथे तर्क, बुद्धी, प्रयत्न सगळं संपतं. कृपा हा शब्द खूप वापरला जातो, पण अनेकदा त्याचा अर्थ कळत नाही. इथं त्याचा नेमका काय संदर्भ आहे? कृपा म्हणजे काहीतरी मिळणं नव्हे, कृपा म्हणजे घडणं. घडणं? हो, सद्गुरूंच्या सान्निध्यात, त्यांच्या ऊर्जेच्या क्षेत्रात साधकाचं आंतरिक रूपांतर आपोआप घडू लागतं. जसं वसंत ऋतू आल्यावर झाडांना आपोआप पालवी फुटते, त्यांना काही प्रयत्न करावे लागत नाहीत. हो, तसंच आहे. सद्गुरूंच्या कृपेने अहंकार गळून पडतो, चित्त पूर्णपणे शुद्ध होतं आणि आत्मज्ञानाचा प्रकाश आतूनच प्रकट होतो. ही देण्याघेण्याची गोष्ट नाही, ही एक होण्याची प्रक्रिया आहे. वाह. हा विचार पचवायला थोडा वेळ लागेल. म्हणजे श्रीगुरू मार्ग दाखवतात, पण श्री सद्गुरू स्वतःच मार्ग आणि मंजिल दोन्ही बनतात. बरोबर. त्यांनी तयार केलेल्या पायावर कळस चढवला जातो, पण तो कळस सोन्याचा असतो आणि तो सद्गुरूंच्या कृपेनेच मिळतो. हा फरक आता खूप स्पष्ट होतोय. हो, आणि याच फरकांना लेखक एका तक्त्याच्या रूपात मांडतात, ज्यामुळे आपल्याला ते अधिक स्पष्टपणे समजेल. बघूया. पहिला मुद्दा आहे भूमिका. श्रीगुरू कसं जगावं आणि साधना कशी करावी हे सांगतात. तर श्री सद्गुरू तू कोण आहेस याची थेट ओळख करून देतात. दुसरा मुद्दा कार्य. श्रीगुरू एका सामान्य माणसाला एक चांगला, सुसंस्कृत आणि नैतिक व्यक्ती बनवतात, त्याचं व्यक्तिमत्व घडवतात. पण श्री सद्गुरू त्या व्यक्तीला त्याच्या मर्यादित ओळखीच्या पलीकडे नेऊन ब्रह्मांडाशी एकरूप होण्याचा अनुभव देतात. त्याचं व्यक्तित्वच विसर्जित करतात. हो. तिसरा महत्वाचा फरक आहे ज्ञानाचा स्रोत. श्रीगुरूंचा ज्ञानाचा स्रोत हा अध्ययन, चिंतन आणि संस्कार असतो. त्यांनी स्वतः अभ्यास केलेला असतो. बरोबर. पण श्री सद्गुरूंचा स्रोत थेट आत्मानुभव असतो. त्यांचं ज्ञान पुस्तकी नसतं, ते त्यांच्या अस्तित्वाचंच एक अविभाज्य भाग असतं. आणि यामुळेच साधकावर होणाऱ्या परिणामात फरक पडतो, नाही का? नक्कीच. श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने विचार आणि कृती सुधारते, बाह्य जीवनशैली बदलते. पण श्री सद्गुरूंच्या कृपेने मन, चित्त आणि भावच रूपांतरित होतात. त्याचं बाह्य वर्तन नाही, तर त्याचं अंतरंगच बदलून जातं. अगदी. आणि यातूनच अंतिम ध्येय स्पष्ट होतं. श्रीगुरू साधकाला पुढच्या प्रवासासाठी तयार करतात, त्याला पात्र बनवतात.
आणि श्री सद्गुरू त्याला मुक्तीच्या मार्गावर घेऊन जातात. ते त्याला अंतिम सत्यापर्यंत पोचवतात. तर या सगळ्या चर्चेचा रोख असा दिसतोय की हा एक क्रमबद्ध प्रवास आहे, बरोबर? बरोबर. मग माझ्या मनात एक स्वाभाविक प्रश्न येतो. हं. आजच्या जगात प्रत्येकाला शॉर्टकट हवा असतो. हं. मग अध्यात्मात तो शक्य आहे का? कोणी थेट सद्गुरूंकडे जाऊ शकत नाही का? श्रीगुरूंची ही शाळेची पायरी आवश्यकच आहे का? हां, खूप व्यवहार्य प्रश्न आहे आणि याचं उत्तर स्त्रोतामध्ये खूप सुंदर दिलं आहे. श्रीगुरूंशिवाय सद्गुरूंपर्यंत पोहोचणं केवळ कठीण नाही, तर म्हणजे जवळजवळ अशक्य आहे. अशक्य? का? याचं कारण आहे पात्रता. पात्रता? हो. समजा एखाद्याला थेट विद्यापीठात भौतिकशास्त्राच्या डॉक्टरीसाठी प्रवेश दिला, पण त्याला अ, ब, क किंवा 1, 2, 3 यांची ओळखच नसेल, तर तो काय करणार तिथे जाऊन? तो तिथल्या प्रगत ज्ञानाचा काय उपयोग करणार? उलट तो गोंधळून जाईल. म्हणजे पात्रताच निर्माण झालेली नसते. अगदी. सद्गुरू जे काही देत आहेत ते स्वीकारण्याची, ते पचवण्याची क्षमताच साधकामध्ये नसते. बरोबर. सद्गुरूंची ऊर्जा, त्यांचं ज्ञान हे अणुऊर्जेसारखं प्रचंड असतं. ती ऊर्जा ग्रहण करण्यासाठी साधकाचं पात्र म्हणजे त्याचं मन आणि शरीर शुद्ध आणि मजबूत असायला हवं. अच्छा. जर पात्रच कमकुवत असेल, त्यात विकारांची छिद्र असतील, तर सद्गुरूंच्या कृपेचा अमृततुल्य वर्षाव ते सहन करू शकणार नाही. ते पात्र फुटून जाईल. अगदी. हे पात्र तयार करण्याचं, त्याला मजबूत आणि शुद्ध करण्याचं काम श्रीगुरू करतात. मला इथे विजेचं उदाहरण आठवतंय. बोला. आपल्या घरात जी उपकरणं असतात ती 230 व्होल्टवर चालतात, पण वीज केंद्रातून येणारी वीज हजारो व्होल्टची असते. हो. ती थेट घरात घेतली तर सगळी उपकरणं जळून खाक होतील. बरोबर. म्हणून आपल्या भागात एक ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो, जो त्या उच्च दाबाच्या विजेला आपल्यासाठी योग्य दाबात रूपांतरित करतो. श्रीगुरू त्या ट्रान्सफॉर्मरसारखं काम करतात का? हे एक अतिशय समर्पक आणि आधुनिक उदाहरण आहे. खरंच? हो. श्रीगुरू साधकाला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर सारखं तयार करतात, जेणेकरून तो सद्गुरूंच्या उच्च ऊर्जेला सामोरं जाऊ शकेल, ती आत्मसात करू शकेल. म्हणजे हे दोन्ही घटक पूरक आणि अनिवार्य आहेत. हो, साधकाच्या आध्यात्मिक प्रवासासाठी पायरी चढल्याशिवाय शिखरावर पोहोचता येत नाही. बरोबर. एकाची भूमिका संपते तिथे दुसऱ्याची सुरू होते असं नाही. उलट श्रीगुरूंनी तयार केलेल्या पायावरच सद्गुरूंची कृपा कार्य करते. तर आजच्या या सखोल चर्चेचा सार असा की श्री गुरु आणि श्री सद्गुरू हे एकाच दिव्य गुरुतत्वाचे 2 महत्वाचे आविष्कार आहेत. हो. एक जण मार्ग तयार करतो, तर दुसरा त्या मार्गाच्या शेवटी स्वतः प्रकाशासारखा उभा असतो. एक तयारी करून घेतो, तर दुसरा अंतिम अनुभव प्रदान करतो. अगदी. आणि या स्तोत्रातील शेवटचं वाक्य या संपूर्ण चर्चेला एका सूत्रात बांधतं. काय आहे ते? ते म्हणतात, आपण श्रीगुरूंना आदर देतो आणि श्री सद्गुरूंच्या चरणी आत्मसमर्पण करतो. वा. यात सगळं आलं. आदर हा त्यांच्या शिकवणीबद्दल, त्यांनी दिलेल्या शिस्तीबद्दल, त्यांनी आपल्याला एक चांगला माणूस बनवल्याबद्दल असतो. आणि समर्पण? तर समर्पण हे मीपणाचं संपूर्ण विसर्जन असतं, जे केवळ सद्गुरूंच्या सान्निध्यातच शक्य होतं. दोघांचं स्थान वेगळं असलं तरी साधकासाठी दोन्हीही तितकेच मोलाचे आहेत. आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आध्यात्मिक विकास हा एक टप्प्याटप्प्याने, संयमाने आणि पूर्ण तयारीने करायचा प्रवास आहे. इथे कोणताही झटपट मार्ग किंवा इन्स्टंट निकाल नाही. यातून एक विचार मनात येतो. बोला. आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीसाठी झटपट उपाय किंवा हॅक्स शोधले जातात, जिथे संयम कमी होत चालला आहे आणि आपल्याला सगळं काही एका क्लिकवर हवं असतं, तिथे आंतरिक परिवर्तनासाठी अशा पायाभूत आणि क्रमशः पुढे जाणाऱ्या मार्गाचे काय महत्त्व असू शकते?